आज आपण उपवासासाठी अगदी कुरकुरीत असे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करणार आहोत। एकदा बनवून तुम्ही वर्षभरासाठी हे स्टोअर करून ठेवू शकता। त्याचबरोबर आपण हे लाटण्याचं टेन्शन न घेता पळी पापड तयार करत आहोत, त्यामुळे अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये हे पापड बनवून तयार होतात। त्याचबरोबर अगदी दुप्पट फुलणारे हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करण्याची अगदी सोपी पद्धत आणि पाणी त्याचबरोबर साबुदाणा अगदी अचूक मेजरमेंट मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर अशाच खूप साऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब सोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड ही वाळवण रेसिपी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी एकाच वाटीचा वापर केलेला आहे। एवढ्या लहान साईजच्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा रात्रभरासाठी भिजत ठेवला होता। 1 वाटी साबुदाणा भिजत घालण्यासाठी आपण 1.5 वाटी गरम पाणी टाकलं होतं आणि अगदी मऊसूत असा हा साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे। हे पहा, अगदी छान असा भिजलेला आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 4 ते 5 तासासाठी तुम्ही हा साबुदाणा भिजत घालायचा आहे। साबुदाणा भिजत घालण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता आपण ज्या वाटीच्या मापाने साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीच्या मापाने आपण 6 वाटी या ठिकाणी पाणी वापरणार आहोत। हे पहा, वाटी किती भरून घ्यायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता क्षणी समजणार आहे। अगदी व्यवस्थित अशी वाटी भरून घेतलेली आहे आणि 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी मी 6 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला साबुदाणा दळून घ्यायचा आहे। छान असा दळून घेतला की आपले पापड जे आहे ते एकसारखे असे तयार होतात। हे पहा, यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत। साधारणतः साबुदाणा भिजेल एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असा आपण हा साबुदाणा वाटून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा आपण वाटून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकाल, छान असा वाटून घेतल्यानंतर आपण जे 6 वाटी पाणी मोजून घेतलेलं होतं त्या पाण्यामध्ये हा साबुदाणा टाकणार आहोत। सगळा साबुदाणा आपण वाटून घेतलेला होता आणि तो 6 वाटी जे पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये आपण टाकलेला आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण साबुदाणा जेव्हा पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्या साबुदाण्याच्या गाठी होत नाही, व्यवस्थित गोळे तयार होत न होता व्यवस्थित असा आपला साबुदाणा मिक्स करता येतो। आता एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे। तुम्ही मध्यम साईजचा घेतला तर 2 बटाटे घेतले किंवा बटाट्याचं प्रमाण देखील यामध्ये वाढवलं तरीही चालणार आहे। याची सर्व वरील साल आपण काढून घेतलेली आहे। आता पातेल्यामध्ये खूप सारं पाणी मी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण साल काढून घेतलेला बटाटा किसून घ्यायचा आहे। या ठिकाणी बटाटा किसताना तुम्हाला पाण्यामध्येच किसायचा आहे। त्याचबरोबर बटाटा तुमचा पूर्णपणे किसून झाल्यानंतर तो तुम्हाला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत बटाट्यातील सर्व स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत तुम्हाला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे पहा, सर्व बटाटा किसून झालेला आहे। बटाट्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये सर्व स्टार्च जमा झालेले आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल। आता आपण हा बटाटा खूप साऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता। 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। हे पहा, बटाट्यामध्ये जर तुमच्या स्टार्च राहिले तर तुमचे पापड हे तळल्यानंतर लाल होतात, त्यामुळे बटाट्यातील सर्व स्टार्च काढणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला हा बटाटा यामध्ये मिक्स करून द्यायचा आहे। हे पहा, व्यवस्थित असा बटाटा मिक्स केल्यानंतर आपण गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे। आता अगदी लहान साईजचा मी 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे। तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा वापरत असाल तर 1.5 चमचा एवढं मीठ वापरायचं आहे। वाळवण्याच्या कोणत्याही रेसिपी करताना मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं कमीच घ्यायचं आहे। हे पहा, मीठ आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर छान असं आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गोळे तयार होणार नाही। त्यासाठी 25 ते 30 मिनिटं एकसारखं हलवत तुम्हाला हे अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, छान असं घट्टसर असं शिजवून तयार झालं आहे। साधारणतः 25 ते 30 मिनिटं मी व्यवस्थित असं हे शिजवून घेतलेलं आहे। आता प्लास्टिकच्या कागदावर आपण याचे छान असे पापड तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी प्लास्टिकचा कागद अथरलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण हे पापड तयार करून घेत आहोत।
अशा पद्धतीने सर्व पळी पापड आपण तयार करून घेत आहोत। हे पहा, अतिशय व्यवस्थित असे पसरवले जात आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी 6 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। सर्व पापड आपले बनवून तयार झाले आहे। एवढ्या पिठामध्ये आपले साधारणतः 35 ते 40 एवढे पापड तयार झाले आहे। जास्त पातळ करायचे नाही, थोडेसे जाडसर ठेवायचे आहे, कारण वाळल्यानंतर ते पातळच होतात। हे पहा, 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी छान असे हे पापड वाळवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असे आपले हे पापड तयार झाले। आता शेंगदाणा तेलामध्ये आपण कडकडीत तेल गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे पापड आपण तळून घेणार आहोत। या उपवासासाठी जे पापड तयार केले आहे, त्यामुळे तुम्ही साजूक तुपामध्ये किंवा शेंगदाणा तेलामध्ये हे पापड तळून घेऊ शकता। हे पापड तळण्यासाठी तेल हे तुम्हाला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्येच तुम्हाला हे पापड तळून घ्यायचे आहे। हे पहा, पापड तळल्यानंतर तुम्ही पाहू शकाल छान असा पांढरा शुभ्र, त्याचबरोबर छान असा फुललेला हा पापड तयार होत आहे। अगदी छान असा दिसत आहे, त्याचबरोबर चवीला देखील अतिशय छान असा लागतो। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। या अगोदर वाळवण्याचे आपण सांडगे डाळीचे वडे असतील किंवा आपण विविध उपवासाच्या साबुदाणा बटाट्याची चकली किंवा इतर तांदळाच्या पापड्या, अशा अनेक रेसिपीज आपण यूट्यूबवर अपलोड केलेले आहे, त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। त्याचबरोबर यापुढेही आपण उन्हाळी वाळवण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। हे पहा, छान असे आपले हे तिप्पट फुलणाऱ्या या साबुदाणा बटाट्याच्या आपल्या या उपवासाच्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहे। खूप साऱ्या 1 वाटी साबुदाणा आणि 1 बटाट्यामध्ये खूप साऱ्या पापड्या बनवून तयार झाल्या आहे। या अशा पद्धतीच्या या पापड्या या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवून पहा। हे पहा, अतिशय छान अशा दिसत आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।